फायनली आम्ही डोंगरावरती पोचलो. नमस्कार मंडळी, मी गुरु पाताडे. तर आज चालले मी कोकिसऱ्यात सिंगू देवीच्या दर्शनाक. तर ह्याचंच एक छोटंसं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरुवातच करूया. मी आणि श्रेयस बरोबर सकाळी 8:30 वाजता निघाला. काय म्हणतं? काजी ना लावताना वाटत लांब. अरे मग अरे वाढल्यावर लय याव होता. जरा काजी ना अजून लांब हवे होतो. याचं अंतर लयच जवळ. मंडई आता आम्ही डोंगरात जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर चढले. आता मी आहे सिंगीच्या डोंगरात आणि तुमका दाखवते सालू डोंगर खेळतो. हे बघा, हे समोर दिसतं ना इकडे, तो सालू डोंगर. हा मी बॅक कॅमेरा चालू करून दाखवते. थोडीशी धाप लागली आहे, जरा थांबा. हे बघा समोर दिसतं ना, समोर तो सालू डोंगर आणि नवरा नवरीचं डोंगर आहे बघा. हे नवरा नवरी ती बघा, ही बघा. अजून आमका वर जाऊचा, तर जरा चलते थोडंसं. प्रॉपर माका व्हिडिओ करूक भेटलो नाही, कारण नेमका माका माहीत नव्हता की सालवेश्वराची पूजा आज हा की पुढच्या सोमवारी. तर ती हा पुढच्या सोमवारी आणि आज हा सिंगीच्या देवीची पूजा. त्याच डोंगरावर आम्ही आता हिला हळूहळू तुमका थोडा थोडा दाखवण्याचा प्रयत्न मी करीन, कारण मला प्रॉपर माहिती नसल्यामुळे थोडासा व्हिडिओ काहीतरी मिसमॅच होऊ शकता. चला आपण जाऊया. मस्त गावकऱ्यांनी वाट वगैरे पावसाळ्यात पण चांगली साफ करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे चलूक तेवढी अडचण होत नाही. शेवटी डोंगर हा, डोंगरावर चलूक तुमका थोडासा एफर्ट घ्यायची लागणार, पण वाट चांगली आहे. चढूसारखी वाट हा, व्यवस्थित हा. चला, चांगली वाट आहे चढूक. इकडे छोटे छोटे धबधबे पण आहेत, तुमका आवाज येत असत. हे बघा कसे पायऱ्यासारखे दगड लावलेले आहेत. आता लावलेले आहेत की नॅचरल आहेत ह्या काय आपल्याला माहीत नाही, पण मस्त आहेत. बघा आता तुमका म्हणते ना छोटे छोटे धबधबे, ते हे बघा. पाठचा लोकेशन बघा, एक नंबर हा. तुमका समाधान नक्की वाटत. माका धाप लागली हा, अजून बऱ्यापैकी वर चढूचा. हा इलाव काय रे, थोडं इलाव. जवळजवळ आम्ही पोचल्याच जमा. आज माका ह्या टी शर्टचा एक प्रमोशनचा एक व्हिडिओ पण बनवचा. तो पण मी हायनाच बनवणार आणि हायनाच पोस्ट करणार. ओके आमच्या निमित्तानं त्यांना काही ऑर्डर गेली तर गेली. चला व्हिडिओ असेच बनत नाही, त्याला लई मेहनत करूची लागता. हे बघा आणि एवढी मेहनत करून पण लोक आमच्या व्हिडिओंका नाव ठेवतात.
श्रेयस इंदुलकर आणि माझं नवीन झालेलं मित्र. मी त्याचं नाव पण विसरलं त्याचा. तर मंडळी आम्ही जवळजवळ 90% डोंगर चढला. अजून हे बघा 10% चढूचं बाकी हा. तर आता माझ्यासोबत हा माझा मित्र श्रेयस इंदुलकर आणि ह्यो नवीन झालेला मित्र आहे. तर माका नाव पण माहीत नाही हा. काय नाव तुझं? नितेश शेलार. तर आम्ही आता पोचलाव. तर हे बघा आणि लोक पण हे बघा हे नाहीतच, पण पाठचा तुम्ही निसर्ग बघू शकता. हे बघा आणि ह्यो माझ्या मागचो ना ह्यो डोंगर सालव डोंगर हा. प्रत्येक व्हिडिओतनं मी सांगते तो ह्योच तो डोंगर. तर ह्या डोंगराबद्दल म्हणजे ह्या सिंगूदेवीच्या डोंगराबद्दल मी तुमका थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न वर गेल्याच्यानंतर करीन. कोणतरी जाणतो माणूस भेटलो त्याच्याकडनंच माहिती घेऊ हवी. आमका काय तेवढं माहीत नाही. पण आताच मागा एक राजेश बोगले माझा एक मित्र त्यांना मागा कॉल करून सांगितलं की त्या डोंगराबद्दल त्या देवीबद्दल काहीतरी माहिती दे. तर ती माहिती द्यायचा प्रयत्न मी नक्की करीन. चला जाऊया मंडळी. ही चपला माझी लागली घसरूक. ही बघा ही आता मी हयच ठेवतोय आणि जाते. ती मागणं येतात ती लोक थोडीशी मस्करी करतात, पण चालू काय विषय नाही तसं. ते म्हणतात की वरनं जर खाली येईल असतं आमका घेऊन जाशी खाली, आणि ती खरी परिस्थिती आहे. वरनं जर मी खाली येईल ना तर ह्यांका घेऊन जाईन खाली. पण जाऊन दे, ह्या चप्पल काढून ठेवतोय. चप्पल जरा निसाटतं. हे चप्पल हे काढतोय आणि वर जाते. खालीच काढत होता पण तो शेलार आमचा नवीन मित्र त्याला सांगला चल वर घेऊन. ठीक आहे चला हे काढतोय, येताना मी घेऊन जाईन. ही बघा आम्ही चपला ठेवला आणि निघता. वर चढून कसं वाटतं? भारी वाटतं, मस्त वाटतं. हे बघा एवढं आम्ही वर इला. तरी साधारण किती लोक चढतात वर? मॉप चढतात. आता हेंका धाप लागला, माका पण धाप लागला. आपण वरच जाऊन काय तर बोलूया जरा. आता सांभाळून जावं लागत. फायनली आम्ही डोंगरावरती पोचला. पाठचा बघा दाखवते तुमका मागे तसं पोचले. फोटो काढून दे. बोलली बाई बोलली आम्ही पाठवलं. नमस्कार, माझं नाव गणेश फुटक, मुक्काम पोस्ट कोकिसरे बांधवाडी. तर वैभववाडी तालुक्यामधली ही प्रसिद्ध देवी आहे, नवसाला पावणारी शिंगू देवी. तर या ठिकाणी तिसऱ्या सोमवारी सर्व भाविक येतात आणि खरोखरच म्हणजे वैभववाडी तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिचं नाव आहे. कारण या दिवशी म्हणजे सोमवारी या ठिकाणी खूप गर्दी होत असते आणि दरवर्षी मुलं आमची या ठिकाणी येतात. भजन असते आणि शक्तितुराचा नाच या ठिकाणी होतो. या ठिकाणी भाविक जमल्यानंतर आमची जी क्रिकेटची मुलं आहेत ती मुले या ठिकाणी प्रसादीचं वाटप करतात. जी भक्तजन येतात त्यांच्या ज्या मनातील जी इच्छा असतील ते इथे ते बोलतात, म्हणजे नवस करतात आणि नवस त्यांचे पूर्ण होतात अशी त्यांना म्हणजे दरवर्षी आल्यावर त्यांना हे असते, म्हणजे मनात इच्छा त्यांची पूर्ण होते. तुम्ही इथे किती वर्ष येता? तर आम्ही दरवर्षी, आता आम्हाला इथे 10 वर्ष झालेले आहेत, आम्ही दरवर्षी येतो. तुमच्या अगोदर कोणी यायचे का? आमच्या अगोदर या ठिकाणी वाडवडील म्हणजे आमच्या बांधवाडीतील म्हणजे सर्व माणसं यायची इथे आणि तेव्हा एवढी गर्दी नसायची. पण आता कसं लोक यूट्यूबला पण बघून लोक या ठिकाणी येत असतात. अनेक जिल्ह्यातून सर्वांना माहिती मिळते. ह्या देवीचा आणि सालवेश्वराचा काय संबंध आहे का? होय आहे नक्कीच. या म्हणजे शिंगू देवी आणि सालेश्वर मंदिर त्या ठिकाणी तुम्ही बघितलात तर निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि त्या ठिकाणी 4थ्या सोमवारी तिथे जेवण बनवलं जातं. ते म्हणजे कोकिसरे पालकरवाडी आणि तिथे पूजा वगैरे असते, त्यांचे ग्रामस्थ वगैरे. जसं इथे गर्दी होती तशी 4थ्या सोमवारी तिथे गर्दी होत असते. मग हे जे देवस्थान आहे ना, ह्या देवस्थानाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. हे देवस्थान आहे ते म्हणजे चाळ्याचं देवस्थान आहे. तर तिथे चाळ्यात म्हणजे शिंगूदेवीचा चाळा पण म्हणतो आणि तिथे पण लोक जी आपल्या मनातील इच्छा असेल ती बोलतात आणि ती पूर्ण होते. या ठिकाणी आमच्याबरोबर विचार होता, परंतु बघू जर काही वर्षाने, कारण
आज थोडासा पाऊस कमी आहे हम्म, हम्म. आणि त्याचं नियोजन थोडंसं अपुरं पडतं. पाणी थोडंसं ते कड्याला खालच्या साईडला असल्यामुळे तिकडे इथं वरती येणं पण परंतु आम्ही तुम्ही बोलल्याप्रमाणे इथे जेवणाचा प्रोग्राम नक्की होऊ शकतो, पण त्याला पूर्ण प्लॅनिंग करायला लागेल. कारण सालवेश्वरच्या त्या डोंगरावरती 4था सोमवारी जेवण असतं, तर त्यांची पूर्ण पालकरवाडी ते मुंबईतून लोक येतात हो, तिथे जेवण कारण त्या बनवतात. डोंगरावरती जवळजवळ मला वाटतं 500-600 लोक तरी असतात. नक्कीच तिथे लोक जास्त येत असतात 4थ्या सोमवारी. सोमवारी जेवण असतात ना ते असतात सगळी लोक तिकडे, गर्दी असते तिकडे सोमवारी चांगली. म्हणजे पुढच्या सोमवारी असेल गर्दी. पुढच्या 4थ्या सोमवारी पुढच्या सोमवारी. तुझ्या तुमचं नाव कसं? माझं नागेश आमकर. ठीक आहे, धन्यवाद. चालेल. आता तुम्ही ऐकलास ह्या देवीबद्दलची थोडीशी माहिती. तर आता थोडासा अजून माहिती घेऊचो आपण प्रयत्न करूया. चला, लोक अजून दर्शन करून बसली आहेत. तिकडे आहे ना पैसा घे ना. तुझे नाव घेता मुकी, तुझे नाम घेता मुकी, दर्शन द्यावे आज आम्हाला शिंगूदेवी. तुझे नाव घेतो आम्ही आज या गणाला. गुरुनाथ भाग्यवंता दर्शनासी आलो, गुरुनाथ भाग्यवंता दर्शनासी आलो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो. गुरुनाथ भाग्यवंता दर्शनासी आलो, गुरुनाथ भाग्यवंता दर्शनासी आलो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो. माया मोह संसारात आजवरी करलो, कृपा तुमची होता स्वामी भवत पहरलो, कृपा तुमची होता स्वामी भवत पहरलो, कृपा तुमची होता स्वामी भवत पहरलो. माया मोह संसारात आजवरी करलो, कृपा तुमची होता स्वामी भवत पहरलो, कृपा तुमची होता स्वामी भवत पहरलो, कृपा तुमची होता स्वामी भवत पहरलो. तुझ्या भयाने देवा, तुझ्या भयाने देवा, काव्य रस प्यालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो. गुरुनाथ भाग्यवंता दर्शनासी आलो, गुरुनाथ भाग्यवंता दर्शनासी आलो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो, पाहून या रूप तुझे धन्य धन्य झालो. बोल श्री गजानन महाराज की अखंड हरदासईचा शिंगूदेवी माते तुझा तुझी मंगलमूर्ती पाहून मी आज धुंद झालो, आणि तुझे गीत गाण्यासाठी आज मी रणात आलो. उजू
आज या गणाला पूजूया, 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 आज या गणाला शिव पार्वतीचा नंदनाला पूजूया गणाला, हे शिव पार्वतीचा नंदनाला पूजूया गणाला, पूजूया आज या गणाला पूजूया, आज या गणाला चौदा विद्येचा हातात, चौदा विद्येचा हातात, चौदा विद्येचा हातात, चौदा विद्येचा हातात, ज्यांनी फुले वाहूया, 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 पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला, शिव पार्वतीचा नंदनाला पूजूया गणाला, शिव पार्वतीचा नंदनाला पूजूया गणाला, पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला. शिंगूदेवीचा आशीर्वाद, 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 शिंगूदेवीचा आशीर्वाद. त्यांनी मस्तक ठेवितो, त्यांनी मस्तक ठेवितो, त्यांनी मस्तक ठेवितो, त्यांनी मस्तक ठेवितो, पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला, शिव पार्वतीचा नंदनाला पूजूया गणाला, हे शिव पार्वतीचा नंदनाला पूजूया गणाला, पूजूया आज या गणाला, पूजूया आज या गणाला. हा, एकच नाव इथे गाजले बांधवाडी नगरीत, एकच नाव इथे गाजले कोकिसरे गावात, शिंगूदेवीचं नाव गाजतंय वैभववाडी तालुक्यात, 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 शिंगूदेवीचं नाव
बारीक करून ठेवा इथून आमचा एक वाया द्यावा आणि कसं ते ठेवायचं मागून घ्या तसं काय आम्ही नाही म्हणत. मंडई आता 12 वाजलेत आणि आता सध्या हे बघा लाईन अजून चालूच आहे. हे बघा अजून चालूच आहे बघा. मी व्हिडिओ एंड केलेले पण माझो मित्र खास मित्र माका भेटलो प्रज्ञेश गुरव, त्याच्यामुळे मी परत हे बघा क्रिकेटर ऑलराऊंडर म्हणजे बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग एक नंबर. मनोज 11मधनं खेळायचो, आता खयल्या टीममधनं खेळायचं तेवढं माका माहीत नाही. तुम्ही ह्यांची स्वतःची टीम आहे वाडीची माकडे बांधवाडी होय ना? ओके चल बाकी कसं बाकी मस्त. चल आम्ही जातो. आलंच म्हणत हो इले लय वेळ झालो आम्ही येऊन. काय म्हणतो 2-2.5 तास झाले. शिकणार खाली. हो गाडी आमची इकडे आहेत ना. चल ठीक आहे भेटूया. मी आता खाली उतरत आहो, जवळजवळ उतरला जमाव तरी पण लोक आहे बघा येणार लोकांचं अजून चालूच आहे. तुमका दाखवते जरा थांबा. बघा एक बाबू आमका भेटलो 12:30 पावणे 1 वाजलं असणार. म्हणजे दुपारची पण लोक वर चढतात, तुमका दाखवते. तर मंडळी मी शिंगी देवीबद्दल थोडीशी माहिती देऊचा प्रयत्न केले. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलो तर शेअर करू विसरू नको. चला आज पुरता एवढाच, भेटू आता परत लवकरच.